पुढची एक महत्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत. माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईलच असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी व्यक्त केलेला आहे. बाळासाहेब फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे. खरोखरच इतक्या स्फूर्ती इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कोणी मी झाला असेल. तसा हा माझा पुतण्या अतिशय धीर गंभीर आहे. अति घरी असला की त्याच्या खोड्या चालू असतात. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही, तर कुटुंबाच्या गोष्टी करतो आणि त्यावेळेस अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या. खरोखर मंत्री चंद्रकांत पाटलांकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27व्या वर्षी महापौर झाले. फडणवीस हे सर्व गुण संपन्न आहेत अशी स्तुती सुमन देवाभाऊ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर उधळलेली आहे. देवेंजी 27व्या वर्षी महापौर झाले. त्या काळामध्ये ते मेरीन कौन्सिलचे चेअरपर्सन होते. महापौरांच्या महाराष्ट्रातल्या संघटनेचे अध्यक्ष होते. हे त्यांना माहिती झालं. याचा अर्थ ते भेटले नाहीत आणि काही वेळेस भेटतात, गप्पा मारतात, मग पुस्तक लिहितात. त्यामुळे प्रकाशनाला तर यायलाच पाहिजे. देवेंद्रजींचं पुस्तक आहे, पण ते वाचल्यानंतर मला लक्षात आलं की नाही, याने खूप मेहनत घेतली आणि आपल्याला या कार्यक्रमाला जायला पाहिजे. साखरेनंतर आता गुळाच्या दरातही वाढ झाल्याचं समजतंय. भेसळ विरोधी कारवाईनंतर आता गुळाचं उत्पादनही घटल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ग्राहकांना आता महागाईचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर आता गुळाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घटलंय. गुळाच्या घटलेल्या उत्पादनामुळे आणि परदेशातून अचानक वाढलेल्या मागणीमुळे गुळाच्या दरात वाढ झालेली आहे. वाढत्या दरवाढीमुळे ग्राहक हैराण झाले. बातमी बीडमधली आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपींना गजाआड केलं गेलेलं आहे. या आरोपींना कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे. आता सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्ही अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपी अटक केले व 24 तासात माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री समीर शेख सर व उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई श्री अनिल कटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस ठाणे तलवडा यांच्या मदतीने आम्ही 24 तासात तपास पूर्ण करून मान्य न्यायालयात रितसर दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. आरोपी जेलमध्ये आहेत का? दोन्ही आरोपितांना मान्य न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.